ऐकलं तर कळेल, कळलं तरच तर वाढेल. स्टोरी देवोभव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी आपण खूप ऐकल्या ना. कोंढाणा स्टोरी, पुरंदर स्टोरी, पावनखिंड स्टोरी. पण या सगळ्या स्टोरी मधून आपण काय शिकलो? खूप महत्वाच्या दोन गोष्टी शिकलो. एक म्हणजे श्रेष्ठ नेता कसा असतो आणि दुसरं म्हणजे रणनीती, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. छत्रपती शिवाजी महाराज हे एक श्रेष्ठ नेता होते. असे नेता की ज्यांना 16व्या वर्षी आपल्याला काय हवंय, आपले ध्येय काय आहे याची क्लॅरिटी होती. स्वराज्य हे ध्येय ते स्वतः विसरले नाही आणि त्यांनी प्रजेलाही विसरू दिले नाही. आपल्या प्रजेचं संरक्षण करणं, त्यांच्याशी बोलून चालून राहणं, त्यांच्या समस्या समजून घेणं, त्याच्यावर सोल्युशन देणं, त्यानंतर मोठमोठे निर्णय घेणं. जर निर्णय यशस्वी झाले तर त्याचं सेलिब्रेशन सगळ्यांसोबत करणं आणि जर ते अयशस्वी झाले तर त्याची पूर्ण जबाबदारी घेणं. असे श्रेष्ठ नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. लोकांना ओळखणं, आपले मित्र कोण आणि आपले शत्रू कोण. शत्रू असतील तर त्यांच्याविषयी माहिती गोळा करणं, ते कोणत्या गोष्टीत हुशार आहेत, कोणत्या गोष्टीत नाही हे समजून घेणं, त्यांचे प्लॅन समजून घेणं, त्यांच्याही रणनीती समजून घेणं. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून झाल्यानंतरच शत्रूवर हल्ला करणं. आणि तो हल्ला करतानाही कधी गपचूप आतून हल्ला करणं, तर कधी उंचावरून किल्ल्यांवरून हल्ले करणं, कधी वेळ बदलून हल्ले करणं, तर कधी पोशाख बदलून हल्ले करणं, कधी समोरूनच हल्ले करणं, तर कधी मागच्या दरवाजाने हल्ले करणं. या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करून ते स्ट्रॅटेजी प्लॅन करायचं. आणि म्हणूनच त्यांच्यासारखं नेतृत्व म्हणजेच लोकांना घेऊन काम करणं, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेणं, त्यांना सोल्युशन देणं, असं नेतृत्व आपल्याला करता आलं पाहिजे. आणि त्यांच्यासारखीच रणनीती म्हणजेच कोणतीही गोष्ट करताना तिचा पूर्ण अभ्यास करून करायची. तिचे फायदे किती आहेत, तिचे तोटे काय आहेत, त्याचे परिणाम काय होतील आपल्यावर, या सगळ्याचा विचार करूनच करायची. जय भवानी, जय शिवाजी.